पांडुरंगाचे जे सगळे भक्त आहेत हे वस्तुतः पांडुरंगच आहेत, त्यामध्ये आपण भेद करू शकत नाही. नामदेव महाराजांचं जे जीवनचरित्र आहे त्या चरित्रामध्ये कीर्तनाचं महात्म्य अत्यंतिक आगाध आहे. नामदेव महाराजांनी सांगितलं आहे की नाचू कीर्तनाची रंगी आणि ज्ञान दीप लावू जगी, हा त्यांचा प्रमुख भगवत भक्तीचा सार आहे. की त्यांनी काय केलं, ज्ञान ज्योतिस्वरूप जो ज्ञानदीप लावू जगी, हा जो दीप ज्ञानदीप जो आहे, ज्ञान म्हणजे परमात्मा, हा दीपस्वरूप जो परमात्मा सगळ्यांच्या हृदयात बसलेला आहे, तो प्रकट करण्याचं जे औषध आहे ते औषध म्हणजे कीर्तन आहे. तर नाचू कीर्तनाची रंगी, पांडुरंग जे आहेत हे कीर्तनामध्ये प्रकट होतात. हे जे गुप्त रहस्य आहे भक्तीचं, हे नामदेव महाराजांनी आपल्या कीर्तनातून केलेलं आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी, तुकाराम महाराजांनी जी कीर्तनं केली की निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम, अशी परंपरा सांगितली जाते भगवत भक्तांची, की ज्यांनी भगवंताचं कीर्तन करून लोकांची आणि स्वतःची सगळी पापं पळवली आणि काय केलं की ते स्वतः भगवत स्वरूप झाले. जे कीर्तन करतात ते सगळे भगवत स्वरूपच होऊन जातात, परमात्माच होतात, पांडुरंगाचं स्वरूप बनतात. देव पहावया गेलो तेव्हा ते अंगी देव झालो, असं ते स्वरूप होतं. तर नामदेव महाराजांनी हे जे ज्ञानदीप लावू जगी म्हणून जी प्रतिज्ञा केली, त्याची प्रतिज्ञा अगदी लहानपणापासून त्यांचं चरित्र बघितलं तर ते अत्यंत भोळ्या भक्ताचं आहे. नामदेव महाराज म्हणजे भोळा स्वभाव असलेला भक्त, की अगदी लहानपणी त्यांच्या एकदा वडील गावाला गेलेले होते. त्यावेळेला त्यांच्या घरामध्ये एक प्रथा होती की दररोज पांडुरंगाला नैवेद्य दाखवून मग जेवण करायचं. तर आईनं सांगितलं की बाळा नामा, हे ताट घे आणि देवाचे पुढं जाऊन नैवेद्य दाखव आणि मग आपण जेवायला बसू. तर ते लहान बाळानं ते ताट नेलं आणि भगवान पांडुरंगाच्या पुढं ठेवलं आणि नैवेद्य दाखवलं आणि देवाला सांगितलं, देवा घ्या की जेवण करून. तर देव काही यायला तयार नाही, कारण ती दगडाची मूर्ती होती. पण नामदेव महाराजांनी हट्ट ठेवला की आपली काहीतरी चूक झाली, भगवान काय जेवणा झालेत. ते रडायला लागले आणि भगवंताला त्यांनी हाक मारली की देवा तू जेवला नाहीस तर बघ आणि मग मी काय करू. तर मग प्रत्यक्ष पांडुरंग प्रगट झाले म्हणे आणि त्यांनी ते जेवण केलं आणि मग ते ताट घेऊन हा छोटा नामदेव जे आहेत हे आपल्या आईकडे गेले. त्यांनी बघितलं रे ताटातलं जेवण कुठं आहे, तर ते म्हणले पांडुरंगाने घेतलं. तिलाही आश्चर्य वाटलं, कसं काय हे शक्य कसं काय झालं, भगवान कसे काय जेवले. तर तिने आपल्या घरी सांगितलं ही गोष्ट की असं असं झालं. तर दुसऱ्या दिवशी तिने पुन्हा नामदेवाला सांगितलं की बाळा जा पांडुरंगाला नैवेद्य दाखव आणि हे सगळे दरवाजे आड येऊन थांबले. तर तिने प्रत्यक्ष बघितलं की भगवान स्वतः प्रगट होत आहेत आणि जेवण करत आहेत. हा जो तिथनं त्यांना कळालं की हा जो कोण छोटासा मुलगा आहे हा सामान्य कोण नाही, हा कोणतरी मोठा भगवत भक्त असला पाहिजे. तर ही महाराजांची जीवनचरित्र कथा अशी सुरुवात होते. नामदेव महाराजांच्या चरित्रकथेमध्ये अनेक चमत्कार आहेत आणि हे जे चमत्कार आहेत हे विलक्षणच आहेत. तर नामदेव महाराजांचं चरित्र म्हटलं की ज्ञानेश्वर महाराज येतात, मुक्ताबाई येते, गोरा कुंभार येतात, असे वेगवेगळे विठोबा खेचर येतो, त्यांची नामदेव महाराजांची गुरुभक्ती येते आणि विठ्ठल भक्ती येते आणि सगळ्या देशभर त्यांनी जो प्रचार केला नामाचा, भगवंताच्या नामाचा, त्याचं महात्म्य येतं. कारण महाराजांचं चरित्र हे प्रत्यक्ष भगवंताचंच चरित्र आहे. नामदेव महाराज आणि पांडुरंग यात आपण काही भेद करू शकत नाही. की असं म्हणजे आपण भागवत भक्तात असं म्हटलं जातं की ज्ञानेश्वर महाराजांचा पुढचा अवतार कोण, तर एकनाथ महाराज आणि नामदेव महाराजांचा पुढचा अवतार कोण, तर तुकाराम महाराज. कारण नामदेव महाराजांनी बालपणी त्यांना असं वाटलं कोणी सांगितल्यामुळं की वाल्मिकी ऋषीने शतकोटी प्रविस्तरम, 100 कोटी असे श्लोक जे लिहिले गेले भगवंताच्या वर्णनाचे, ते वाल्मिकीने जे कार्य केलं तसं माझ्या हातून देखील भगवंताचं असं कार्य व्हावं की मी पण 100 कोटी अभंग करीन. आता त्यांना अभंग येत नव्हते करता, तरी देखील तिने अशी पांडुरंगा पुढं प्रार्थना केली की देवा मलाही तुझ्याकडून माझ्याकडून अशी तू सेवा करून घे की 100 कोटी अभंग माझ्याकडनं तुला मी गुण गाईन, तुझे गुण गाईन आवडीन. तर ती जी आवडीनं मी तुझी गुण गाईन असं त्यानं नामदेव महाराजांनी प्रार्थना केली. पण आपलं मानवी जीवन हे फार छोटं आहे, तर अशा छोट्याशा जीवनामध्ये हे शक्य आहे का. तरी देखील त्यांनी प्रयत्न केला आणि अनेक प्रकारची कीर्तनं आणि अभंग रचना आपल्या जीवनात केली. तर तुकाराम महाराजांचा हा पुढचा अवतार आहे. तर तुकाराम महाराजांच्या अवतारामध्ये, तुकाराम महाराजांच्या स्वप्नामध्ये पांडुरंग आणि नामदेव महाराज एकदा प्रगट झाले आणि त्यांना सांगितलं की तू हे अभंग पुढचे राहिले, कारण 96 कोटी काहीतरी 100 कोटीमधले 96 कोटी झाले आणि बाकीचा 4 कोटी अभंग राहिले. तर पुढच्या अवतारामध्ये नामदेव महाराजांनी, पांडुरंगांनी स्वतः तुकाराम महाराजांना सांगितलं की आता काही वावगी चौटी करू नका, मी काहीतरी जगात
बडबड न करता तुम्ही आता हे पुढचे अभंग लिहा आणि त्याप्रमाणे तुकाराम महाराजांनी लिहिले अशी कथा प्रचलित आहे. तर नामदेव महाराजांचं जे चरित्र आहे हे संपूर्ण जीवन हे त्यांचं विरक्त होतं. त्यांच्या जीवनामध्ये अखंड असताना त्यांनी आपलं जे काही पारंपरिक जे उदरनिर्वाहाचे जे व्यवसाय असतात त्याकडे त्यांचं फार लक्ष नसायचं. त्यामुळे घरामध्ये घरचा करता पुरुष जर असं लक्ष देत नाही आणि सारखा भगवत भजनात बसलेला आहे तर घरचे लोक निराश होतात की बाबा तुम्ही संसाराकडे लक्ष द्या. तर महाराजांचं लक्ष हे कायम हरिभक्तीचं असायचं आणि हरिभक्ती त्यांचं एवढी भक्ती होती की साक्षात भगवान त्यांच्याशी बोलायचे. तर नामदेव महाराजांच्या चरित्रामध्ये ज्ञानेश्वर महाराजांचंही आगमन आहे, त्यानंतर मुक्ताबाईंचं आहे. हे सगळे जे सांप्रदायिक जे प्रमुख अध्वर्यू आहेत हे त्यांची एकदा भेट झाली होती आणि त्यावेळेला नामदेव महाराजांनी ह्या सगळ्या संतांनी त्याला नमस्कार केला तर त्यांनी ह्यांना परस्पर नमस्कार केला नाही असं मुक्ताबाईंच्या निदर्शनाला आलं. त्यावेळेला त्यांना असं वाटलं की जोपर्यंत हे प्रत्यक्ष पांडुरंगाशी जरी बोलत असले ते जोपर्यंत प्रत्यक्ष परमात्मा काय आहे हे जर जाणायचं असेल तर ते गुरूंच्या ज्ञानाद्वारेच प्राप्त होऊ शकतो. मग ती त्यांची संत सभा बसलेली असताना गोरा कुंभाराने तिने सांगितलं की हे जे सगळे लोक बसलेले आहेत ह्या संत मंडळींना नामदेव महाराजांनी नमस्कार केलेला नाही, कारण एकदा ते सगळे लोक एकत्र जमले होते. त्यावेळेला नामदेव महाराज तिथं उपस्थित असताना त्यांनी सगळ्यांना नमस्कार केला नाही. तर त्यावेळेला एक मुक्ताबाईंनी गोरा कुंभारांना काय सांगितलं की जरा हे करा, चेक करा की ह्यात कच्ची मडकी आणि पक्कं मडकं कोणतं आहे. पक्कं मडकं म्हणजे हरिभक्तीचं पूर्ण ज्ञान असलेले आणि कच्चं मडकं म्हणजे हरिभक्तीचं ज्ञान पूर्ण नसलेले, कारण हे हरिभक्त सगळे होते. तर मग त्यावेळेला ह्या गोरा कुंभारांनी प्रत्येकाच्या डोक्यावर आपलं खापर ठेवलं आणि नामदेव महाराजांची इथं आल्यानंतर हे म्हणले हे कच्चं मडकं आहे. तर हे कच्चं मडकं आहे म्हणल्यानंतर त्यांना नामदेव महाराजांना वाईट वाटलं की सगळ्या संतांच्या ह्याच्यात आपल्याला कच्चं मडकं आहे म्हणून सांगितलं. तर मग त्यांनी पांडुरंगाला सांगितलं. तर पांडुरंग म्हणाले बरोबर आहे, ते सांगतात ते काय खोटं नाही. आणि तेव्हा म्हणले तू माझ्याशी प्रत्यक्ष बोलत असताना तू कोणाशी बाकीच्या भक्तांशी बोलतोस, माझ्याशी बोलत असताना तुला असं का बरं वाटतं माझं कच्चं मडकं आहे. तर ते म्हणाले की गुरूंचं प्रत्यक्ष ज्ञान माझं जे स्वरूप आहे सगुण ते निर्गुण पण रूप जर तुला बघायचं असेल तर गुरूंच्या मार्गदर्शनाद्वारेच तुला होईल, गुरुच तुला योग्य मार्ग दाखवतील. मग ज्ञानेश्वर महाराजांच्या सल्ल्यानं विठोबा खेचरांचं म्हणजे विसोबा खेचर जे आहेत त्यांचं गुरूंच्यासाठी तिने म्हणजे नामदेव महाराजांना वाटलं की ज्ञानेश्वर महाराजच आपले गुरु आहेत, पण तसं नव्हता. ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं तू विसोबा खेचर जे आहेत त्यांच्याकडे जा आणि तू अनुग्रह घे. मग ते त्या ठिकाणी तिकडे गेले. त्यांना पहिल्यांदा ते इच्छा नव्हती, कारण इतकी मोठी संत मंडळी असताना देखील आपण प्रत्यक्ष पांडुरंग असताना आणखीन गुरु कशाला पाहिजे, पण त्यांच्या नकारात्मक ह्याच्यातनं ते तिथं गेले त्या गुरूंच्याकडे हुडकत आणि मग विसोबा खेचरांची भेट झाली. तर ती भेटसुद्धा मोठी आश्चर्यकारक अशी आहे की त्यांच्या सगळ्या शरीराला जखमा झाली होती आणि त्या जखमेतनं पू येत होता आणि ते का देवळामध्ये शंकरांच्या देवळामध्ये आडवे पडलेले होते आणि त्यांच्या पायात चपला होत्या आणि त्या शिवपिंडीच्या इथं त्यांची चपला घालूनच ते तसे पडून राहिले होते. अंगातनं सगळा पू येत होता, रक्त येत होतं. त्यावेळेला नामदेव महाराजांनी बघितलं की हे कसले गुरु आलेत. तर त्यांनी त्याला हाक आणि ते परत निघाले. त्यावेळेला तिने हाक मारली, अरे नामा का बरं परत निघाला. तर त्यांना आश्चर्य वाटलं, आपण काय ओळख न देता सुद्धा आपल्याला कसे ओळखतात. तर मग ते परत आले आणि मग तिने कथा सांगितली की मला अनुग्रह पाहिजे, हे पाहिजे. आणि माझी निराशा झाली, कारण पांडुरंगाने असे कसे काय आपल्याला गुरु पाठवले, ज्ञानेश्वर महाराजांनी असं कसं काय सांगितलं बरं असं त्यांना वाटलं. तर मग ते म्हणले अरे काय झालं म्हणले. तर ते म्हणले अहो तुम्ही चप्पल घेऊन जे गुरूंचे गुरु भगवान शिव आहेत त्यांच्या पिंडीवरच तुम्ही तिथं हे ठेवलेले आहेत. ते म्हणले माझं शरीर आता एवढं गलित झालं झालं आहे, माझा पाय उचल आणि दुसरीकडे ठेव कमीत कमी, बाकीचं पुढचं राहू दे. मग त्याप्रमाणे नामदेव महाराजांनी काय केलं, ते पाय उचलले आणि दुसरीकडे पाय ठेवले. तर तिथं शिवपिंड प्रकट झाली. तर तिथनं परत उचलले, तिसरीकडे ठेवली, तर तिथं परत शिवपिंड निर्माण झाली. त्यामुळे त्यांना आश्चर्य वाटलं. मग त्यांचा एक अभंगही केळकर महाराज कीर्तनामध्ये सांगायचे की आता कोठे ठेवू पावं जिथे तिथे महादेव. नामदेव महाराजांची अवस्था अशी झाली, आता कोठे ठेवू पावं. आता हे पाय कुठे ठेवायचे, गुरूंची माई आहे, कारण जिथं मी पाय ठेवायला जातो तिथं हे गुरुलिंग प्रकट होते. आता काय करायचं. मग त्यांना कळालं की जी सगुण भक्तीनं आपण हे परमात्मा आहेत, हे भक्त आहेत, हे असं आपण भेद करतोय. असा भेद नसून सर्वत्रच परमात्मा आहेत. हा बोध त्यांना गुरूंच्या ह्या नुसत्या छोट्याशा
दृष्टीनं प्राप्त झाला आणि मग सर्वत्र परमात्मा आहे, आपण परमात्म्याव्यतिरिक्त काहीच ह्या जगात बघू शकत नाही असं त्यांना ती जाणीव झाली आणि त्यामुळं त्यांची गुरुभक्ती दृढ होण्याला ती मदत झाली. तरी देखील त्यांच्यातला जो अहंभाव आहे तो तसा दूर होत नव्हता, कारण त्यांना ह्या जगाची पण ओढ होती आणि भगवंताची पण ओढ होती. म्हणजे जगामध्ये जे विविध रूपानं नटलेले आई वडील भाऊ बहीण मित्र अशी जी आपला परिवार असतो त्यांना सोडून आपल्याला विरक्त पूर्ण व्हायचं नसतं. तर ही जी अडचण आहे आणि त्यांच्याविषयीची काही विचार असतात ते मनामध्ये बाधक ठरतात. हे गुरूंनी जाणलं होतं. विसोबा खेचर जे आहेत तिने जाणलं आणि त्यांचा एक अभंग केळकरवाल्यांची कीर्तनात असा यायचा की म्हणे खेचरी विसा झालासी पिसा या दृश्याची आशा सांडी नाम्या. म्हणजे हे जे दृश्यमान होणारं जग आहे ह्याची जी आशा आहे तू करतोस आशा सोटणं आणि देव भेटणं अशी तुझी अवस्था झाली आहे. जो प्रत्यक्ष निर्गुण आणि सगुण रूपामध्ये प्रकट होणारा जो परमात्मा आहे त्याचं जे शुद्ध स्वरूप आहे ते दर्शन घ्यायचं असेल तर तुला ह्या आशा जगाची सोडावी लागेल. आशा सोटणं आणि देव भेटणं अशी अवस्था आहे तर तू आशा सोड. म्हणून म्हणे खेचरी विसा झालासी पिसा या दृश्याची आशा सांडी नाम्या. नामदेव महाराजांनी गुरुभक्ती केली आणि त्यात त्यांना भगवान प्रकट झाले आणि मग त्यांना समजलं की गुरु म्हणजेच परमात्मा आहे. पांडुरंग हेच विठोबा केचरवंत रूप आहे. पांडुरंग म्हणजेच ज्ञानेश्वर महाराज आहेत. हे सगळं जे जगत दिसतंय हे भगवान पांडुरंगाचं स्वरूप आहे असं नामदेव महाराजांना आपल्या संपूर्ण हरी जीवनामध्ये दिसून आलं. आणि मग महाराजांची जी भक्ती आहे ही पूर्ण रूपानं भक्तांच्या उद्धारासाठी कामी आली. की सर्वत्र त्यांनी जे कीर्तन केलं म्हणजे पंजाबपर्यंत त्यांचं तर प्रख्यातच आहे की पंजाबमध्ये सुद्धा ग्रंथ जो त्यांचा गुरुग्रंथ साहिब नावाचा जो ग्रंथ आहे त्यामध्ये सुद्धा नामदेव महाराजांचे अभंग घेतले गेलेले आहेत. मी सगळ्या भारतभर त्यांनी परिभ्रमण केलं आणि सर्वत्र भगवत भक्तीचा प्रचार केला. पण हा जो पुढं त्यांनी पंजाबमध्ये सुद्धा शेवटच्या काळामध्ये राहिलेले होते तर तिथंसुद्धा त्यांनी मोठ्या प्रमाणात कार्य केलं. ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधीच्या काळामध्ये जे कोण संत प्रकट होते तिथं हजर राहिले होते त्यावेळेला नामदेव महाराज स्वतः प्रकट होते आणि त्यांनी अभंग लिहिले. आज आपण आळंदीला जेव्हा जातो तेव्हा नामदेव महाराजांचे अभंग तिथे लिहिलेले आहेत की नामदेव महाराजांना जे ज्ञानेश्वर महाराज समाधीस्थ होत आहेत तेव्हा कोण कोण प्रकट होते. भगवान पांडुरंग स्वतः आले होते म्हणे आणि जेव्हा त्या समाधीचं दरवाजा बंद करताना जो शिळा बसवली त्यावेळेला त्यांनी अभंग लिहिले की लोपला दिनकर. हा जो दिनकर होता हा लोपलेला आणि त्यामुळे जे काही दुःख झाले हे त्यांनी वर्णन केलेलं आहे. तर अनेक प्रकारे भगवंताची तिने जी सेवा केली ती सेवा सगळ्या भक्तांच्या हृदयामधलं जे मनाचं जे अशुद्धपणा काढून टाकून भगवंताला प्रकट करून देणारी ठरली. भगवत भक्तीचं तिने ज्ञानदीप लावू जे की हा जो सिद्धांत सांगितला सगळ्या जगाला की तो खऱ्या अर्थानं प्रकट करून दाखवला आणि भगवान पांडुरंगाचं स्वरूप होऊन भक्तांच्या हृदयामध्ये कायम राहिलेले आहेत.